हेलो क्लास 11th आर्मी, कैसे हो? आई होप आप सुबह से थोड़े से टेंशन में हो, क्योंकि आज हमारे ऑनलाइन एडमिशन रजिस्ट्रेशन का पहला दिन था और पहले ही दिन ये थोड़ा सा प्रॉब्लम हमें देखने को मिला है। यानी कि आज सुबह से हमारे पास जो वेबसाइट थी वो क्रैश हो चुकी है। अब आगे क्या होने वाला है इस वीडियो के अंदर हम यहाँ पर डिस्कशन करने वाले हैं। और दूसरी बात, ये साइट आपकी कब शुरू होने वाली है ये इस वीडियो के अंदर मैं बताने वाला हूं, तो आखिर तक इस वीडियो को जरूर देख लेना। और इस वीडियो के अंदर मैं दो चीजें आपको बहुत इंपॉर्टेंट बताने वाला हूं, आपको वो दो चीजों को नहीं भूलना है, नहीं तो आपको क्लास 11th को अच्छे कॉलेज से मुकना होगा। तो एक चीज यहां पर अच्छे से ध्यान रखिए, क्योंकि आज के इस वीडियो के अंदर मैं जो भी चीजें बताने वाला हूं वो बहुत ध्यान से सुनिए। देखो, सबसे पहली बात है, महाराष्ट्र में पूरी तरीके से है ना, महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच यावर्षी ऑनलाईन धर्तीवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया होणार आहे। म्हणजे कोणत्याच महाविद्यालयामध्ये ऑफलाईन ऍडमिशन तुम्हाला भेटणार नाही, बरोबर आहे। पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी अगदी छोट्या शाळेपासून मोठ्या महाविद्यालयापर्यंत ऑनलाईन ऍडमिशनच्या माध्यमातूनच तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे। मग लक्षात ठेवायची गोष्ट आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर्षी खूप मुलांनी 10वीची परीक्षा दिली आहे आणि सर्वांनाच ऑनलाईन ऍडमिशन घ्यायचं आहे। त्याच्यामुळे जे आपल्याकडे 19 पासून ही प्रक्रिया सुरू झाली होती, 19 ला आणि 20 ला फक्त सराव प्रक्रिया होती। लक्षात ठेवा, जर या 2 दिवसामध्ये तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला परत फॉर्म भरावा लागणार आहे, कारण ती सर्व माहिती काल रात्री डिलीट करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा, ते फक्त सराव सत्र होतं की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, तुम्हाला पुन्हा नव्याने रजिस्टर करायचं आहे। पण आज सकाळी अर्थातच 21 मे पासून ज्या वेळेला तुम्ही रजिस्टर करायला गेला, त्या लॉग इनच्या अलीकडे एक रजिस्टर बटन होतं, पण ते रजिस्टर बटन सध्या गायब झालेलं आहे। कशामुळे? कारण ही जी वेबसाईट आहे सध्या साईट बंद आहे, थोड्या कालावधीने पूर्ववत होईल। म्हणजे याच्यामध्ये मेंटेनन्स चालू आहे आणि अगदी सकाळपासून सगळ्या मीडियावर आपण बघितलं आहे की पूर्णपणे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। सगळे विद्यार्थी जे सुद्धा आहेत ते सुद्धा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आहेत। मग याच्यावरचं नेमकं सोल्युशन काय आहे, हे सोल्युशन आपण इथं बघणार आहोत। बघा, सर्वात महत्त्वाचं आहे, ही जी वेबसाईट आहे ती कधी चालू होणार आहे। आता इथे जरी आपण शॉर्ट टाइम मध्ये सुरू होणार आहे असं म्हटलं तरी ही जी काही प्रोसेस असते ती खूप मोठी प्रोसेस असते, शासकीय प्रोसेस असते। त्यामुळे कमीत कमी याला आजच्या दिवशी तरी ही प्रोसेस या इथं होणार नाहीये। थोडा मीडियाचा त्यांच्यावर प्रेशर आलेला आहे, परंतु हे प्रेशर जरी त्यांच्यावर आलेलं असलं तरी ते रात्रीमध्ये काम करतील आणि किंबहुना उद्या किंवा परवा या 2 दिवसाच्या कालखंडामध्ये ही साईट इथं सुरू होऊ शकते। बघा, दुसरा मुद्दा, आता पहिला मुद्दा, महाराष्ट्रातील सर्वच जण आपल्याकडे फॉर्म भरणार आहेत। मग असा असतो की मी सगळ्यात पहिला फॉर्म भरला म्हणजे मला कॉलेज भेटेल, असं काहीही नाही मित्रांनो। जर तुम्ही आज फॉर्म भरला किंवा 25 तारखेला भरला तरीही दोन्ही एकच होणार आहे। कारण का, ज्या काही कॉलेजच्या लिस्ट लागणार आहेत त्या तुमच्या मार्क लिस्ट नुसार लागणार आहेत। त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही आधी फॉर्म भरला काय आणि नंतर फॉर्म भरला काय याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला दुजाभाव भेटणार नाही। आता पहिली गोष्ट, जर तुम्ही अशा गडबडीमध्ये फॉर्म भरला तर फॉर्म भरण्यामध्ये काही चूक होऊ शकते, काही अडचणी येऊ शकतात किंवा ती माहिती डिलीट होऊ शकतो आणि किंबहुना आपल्याला त्या प्रवेशापासून मुकावं लागेल। मग आता प्रश्न आहे, सर नेमकं काय करायचं? म्हणून लक्षात ठेवा, ज्या वेळेला ही साईट सुरू होईल त्याच्या वेळेला 1-2 दिवसानंतर ज्या वेळेला लोकांनी फॉर्म भरून होतील त्यावेळेला आपण फॉर्म भरायचा आहे। आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वेळोवेळी सगळ्या गोष्टी अपडेट करत राहणार आहोत। म्हणून लक्षात ठेवा, फॉर्म भरताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर ती कमेंट सेक्शन मध्ये सांगा। कॉलेजचे प्रेफरन्स किती भरायचे आहेत, कोणते भरायचे आहेत, कोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत, सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही एक डिटेल व्हिडिओ उद्या सकाळी तुमच्याकडे आम्ही पोस्ट करणार आहोत। तो व्हिडिओ नक्की बघा, काहीही अडचण असेल तरी तुम्ही आम्हाला विचारू शकता। ओके, चला बघा, परत एकदा सगळ्या गोष्टी सांगतोय। आपल्याकडे कालपासून म्हणजे अर्थातच परवा दिवशी आणि काल सराव सत्र चालू होतं ऑनलाईन फॉर्म भरायचं। आजपासून सकाळी ही वेबसाईट सुरू झाली, मात्र ज्या वेळेला ही वेबसाईट सुरू झाली त्याच वेळेला खूप लोड आल्यामुळे ही जी काही वेबसाईट होती ती क्रॅश झालेली आहे। आता सध्या काही वेळामध्ये इथं रजिस्टर हा ऑप्शन सुद्धा येईल, मात्र गडबड करू नका, गोंधळ करू नका आणि लवकर फॉर्म भरण्याच्या याच्यामध्ये तुम्ही या इथं प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात। म्हणून आताच फॉर्म भरू नका। फॉर्म कधी भरा? 25 ला भरा, 26 ला भरा। तुम्ही म्हणता सर 28 ही लास्ट डेट आहे, लक्षात ठेवा, एक दिवस हा प्रॉब्लेम आलेला आहे, त्याच्यामुळे नक्कीच डेट वाढू सुद्धा शकते। वाढू शकते काय म्हणजे वाढणारच आहे, हे लक्षात ठेवा, कारण या अशा फॉर्मच्या डेट्स वाढतच असतात। त्याच्यामुळे आपण गडबडीमध्ये फॉर्म भरायचा नाही। 25-26 तारखेला चांगल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण फॉर्म भरूयात
आणि जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. कॉमेंट करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.